नमस्कार, मी अमर काणे. झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्रेक्षको, आज आम्ही आलो आहे ते यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात. पांढरं सोन्याचं उत्पादन घेणाऱ्या कास्तकारांचा संपूर्ण प्रदेश. पोहरादेवी म्हणजे बंजारा समाजाची काशी समजला जाणारा हा संपूर्ण प्रदेश. बंजारा समाज असो किंवा आदिवासी समाज याचा पूर्णपणे छाप या मतदारसंघावर आहे. या लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत आहे ती दोन शिवसेनेच्या नेत्यांमध्ये, म्हणजे एक शिंदे गटाचे नेते आणि दुसरे ठाकरे गटाचे नेते. राजश्री पाटील या इथनं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आहेत, तर संजय देशमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाच्या उमेदवार आहे. सर्वपक्षीय पदाधिकारी इथे आहेत. शिवसेनेला मोठा असा पाठिंबा, मोठी अशी ताकद इथे भाजपाकडून मिळते, तर इथे काँग्रेसकडून मोठी अशी ताकद उद्धव ठाकरे गटाला सुद्धा मिळते. जोरदार अशी तयारी दोन्ही पक्षांकडून करण्यात आली आहे. पण दुर्दैवाने या संपूर्ण प्रदेशाची ओळख शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमुळे जास्ती होते. अतिशय खेदजनक आहे. अनेक समस्या या संपूर्ण प्रदेशात आहे. काही सर्वसामान्य नागरिक आहे. इथल्या लोकांच्या कोणत्या समस्या आहे, राजकीय नेत्यांचं काय म्हणणं आहे, कोणत्या मुद्द्यांवरून ते या निवडणुकीला सामोरे जातात आहे, सगळं जाणून घेणार आहोत. इथे खरं तर 5 वेळा ज्या खासदार राहिल्या त्या भावना गवळी यांची उमेदवारी नाकारून राजश्रीताईंना देण्यात आली. आपण शिंदे गट शिवसेनेकडे थेट जाऊया. सुरुवातीला कोणते मुद्दे घेऊन तुम्ही चाललेले आहे? यावेळेला उमेदवार सुद्धा बदललेला आहे. उद्योग यवतमाळ शहरामध्ये जे आणायचे आहे हे उद्योग आणण्यासाठी आम्ही हे मुद्दे लोकांमध्ये घेऊन चाललेलो आहे. आणि जी आपण या ठिकाणी हे सांगितलं की शेतकरी आत्महत्या, या जिल्ह्यामध्ये आजपर्यंत रेल्वे नव्हती म्हणून या ठिकाणी उद्योगधंदे येऊ शकले नाही. माननीय खासदार भावना गवळी या ठिकाणी यांनी रेल्वेचं काम या ठिकाणी जवळपास पूर्ण केलेलं आहे. कळंबपर्यंत ती रेल्वे आलेली आहे. आणि यानंतर जे कापसावर प्रक्रिया करण्याचे उद्योग असतील किंवा जे शेतकऱ्यांसाठी या जिल्ह्याचा जो उत्पन्न झालेला माल असेल हा निर्यात करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही त्याला प्राधान्य दिले. आपली लढत आता राजश्रीताईंविरुद्ध आहे. कोणते मुद्दे घेऊन तुमच्या पक्षाचे नेते संजय दादा मैदानात उतरले? कोणते तुम्ही लोकांना आश्वासनं देणार आहे? आमचे उमेदवार माननीय संजय भाऊ देशमुख हे लोकसभा यवतमाळ वाशिमचे उमेदवार आहेत. हे इथले जे रोजगार आहे, जे राजश्रीताई पाटील आहे त्या नांदेडच्या आहेत, त्या दुसऱ्या जिल्ह्यातल्या आहेत, इथे पार्सल आणलेले आहेत. आणि संजय भाऊ देशमुख हे प्रॉपर यवतमाळचे आहेत, ते राज्यमंत्री राहिलेले आहेत. आणि पार्सल आणल्याने म्हटलं इथे शिक्षण झालं, इथेच नेरमध्ये आले, जन्म झालाय त्यांचा. हे घर आहे मागे यवतमाळमध्ये, सक्षम आहे, गोदावरी बँकेचे अध्यक्ष आहे. मोदी साहेबांनी 2014 लोकांना आश्वासन दिलं होतं, जाहीरनामा केला होता, खाते में 15 लाख रुपए डालूंगा, भ्रष्टाचार को अंदर डालूंगा, सब गॅस के भाव कम करूंगा, पेट्रोल के भाव कम करूंगा, पेट्रोल के हे कुठं गेलं तुमचं? जनतेचे काय आश्वासन होतं? जनतेची काय इच्छा होती? तुम्ही जनतेच्या स्वप्नाचा चुराडा केलेला आहे. आणि भ्रष्टाचार या लोकांना आता जे गद्दार लोक आहेत, ज्या गद्दारांना धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. प्रत्येक 4 वर्षात पक्ष बदलणारे संजय भाऊ देशमुख कुठून गद्दार? लोकांना गद्दार कसं म्हणतात? गद्दार हे आहे जे काँग्रेस शेतकऱ्यांच्या विषयाकडे लक्ष देण्यात आले. विचाराची तडजोड करून जगणारे हे लोक आहे. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी यांनी केली. शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचा विचार राखला, राष्ट्राला समर्पित विचार घेऊन शिंदे सेना लगली, म्हणून खऱ्या अर्थानं गद्दार हे सगळे 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 मुद्दे येणार आहे. सर्वसामान्य लोकसभेच्या अनुषंगाने विषय, सर्वसामान्य जनतेचे सुद्धा प्रश्न मांडायचे आहेत. यांनी काय म्हटलं? बाळासाहेबांनी काय म्हटलं होतं? बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणी म्हटलं होतं 40 चोरांना की तुम्ही आतापर्यंत मला साथ दिली, उद्धवला साथ द्या, हात किती साथ द्या, हे शब्द ते विसरले का? आपण हे सगळे प्रश्न घेऊ, पण सर्वसामान्य जनतेचे पण काही प्रश्न आहे आपल्याला. आपण सर्वसामान्य नागरिक, इथले मतदार, काय म्हणणं आहे आपलं? लोकशाहीच्या महापर्वामध्ये ही लढाई मोदी विरोधात सर्वसामान्य जनता अशी आहे. ज्या काळामध्ये 350चं सिलेंडर मिळत होतं ते सिलेंडर आता 1200 रुपयावर पोहोचलेलं होतं. ही वास्तविकता जनतेनं जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत ही सत्ता बदलणार नाही. ही सत्ता बदलण्यासाठी या ठिकाणी मोदींचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही. याचबरोबर यवतमाळचा मुख्य मुद्दा असा होता, यवतमाळमध्ये भाजपच्या नेत्यांनी बाबाजी दाते महिला बँक पूर्णतः संपवली असून त्याच्यामध्ये 400 कोटीचा घोळ केलेला आहे. तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की घेऊ. भाजपाकडनं काय म्हणणं आहे? काँग्रेसचे प्रतिनिधी आमचं म्हणणं हे आहे का हे जे सरकार आहे हे महिला विरोधी सरकार आहे. ज्या भावनाताईंचा इथं जे सर्वे झालं होतं ते निगेटिव्ह होता, तरी सुद्धा आता जे निगेटिव्ह आहे, आणि हे मॅडमचा सुद्धा सर्वे कधी झालं आणि त्यांचा सर्वे इथं निगेटिव्ह आला होता, परंतु यांना
तिकीट देण्यात आलेली. आता हे 2 निगेटिव्ह सदस्य घेऊन इथं फिरून राहिले. महिलांच्या बाबतीतला एक पहिला प्रश्न केला आम्ही, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. 2 आरोप केलेले होते. तर महिला सक्षमीकरणाचं वेगळं सांगण्यासारखं नाही. जे जग जाहीर आहे की या 10 वर्षात मोदीजींनी महिला सक्षमीकरणावर जेवढं काम केलं आहे ना दादा, तेवढं कधीच झालेलं नाही आहे. आज बचत गटाला प्रत्येकाला इतकी फंड येऊन राहिला आहे. जेव्हा आता बजेट आपलं तयार झालं, त्या बजेटमध्ये सगळ्यात जास्त पैसा बचत गटासाठी मोदीजींनी वेगळा काढून ठेवलेला आहे. दुसरा मुद्दा, तो आरोप तो बँकेवरनं केलेला होता. जे सर्वसामान्य मतदार आहे त्यांनी बँक महिला बँक आहे हे डायरेक्टर लोकांनी डुबवलेली आहे, कुणी पक्षाने डुबवलेली नाहीये. एखादी 4 लोक जमा झाले, बँक काढली त्यांनी डुबवली म्हणजे भाजपने केलं असा विषय होते काय? ते डायरेक्टर लोकांचे डायरेक्टर गुन्हे दाखल झालेले आहे. ट्रिपल तलाक सारख्या योजना केलेल्या आहेत. मुस्लिम काय केलं होतं काँग्रेसने आजपर्यंत? काय केलं मुसलमानाचं? एक मिनिट, भाजपवाले सगळे खोटारडे लोक आहे. एक मिनिट, भाजपवाले सगळे खोटारडे लोक आहे. त्यांना आमचे गद्दार लोक जाऊन मिळालेले आहे, राष्ट्रवादी आणि अजित पवारचे. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहे? अरे यांच्याबद्दल काय घाण आहे भारतीय जनता पार्टी. 302चे प्रकार हप्त्याला मर्डर होता इथं. दुहेरी मर्डर, तिहेरी मर्डर. एका माणसानं 5 मर्डर केले आहे आणि यांना देशाचा सत्यानाश लावलाय. देशाचा सत्यानाश नक्की त्यांच्याकडनं उत्तर. जे एक इथल्या क्राईम रेशो बद्दल यांचा आक्षेप आहे, त्याबद्दल काय म्हणणं आहे? यापूर्वी सुद्धा क्राईम यवतमाळात होता. त्यापेक्षा पहिले जे होतं 10 वर्षाच्या पहिले जे क्राईम होतं त्याच्यापेक्षा कमी झालेला क्राईम आहे. आणि प्रत्येक गावात दृष्टीनं जे प्रत्येक क्रिमिनलला सजा मिळाली पाहिजे ती सजा मिळत आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी योगीजीनं सांगितलं या चौकात घोषणाबाजी जरूर करा. ताई, सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत भावनाताई तुमच्यासोबत होता, काही वर्षापूर्वी सोडून गेला. 5 टर्म इथनं राहिलेला, त्या काळात विकास झाला नाही का? अजिबात विकास केला नाही. त्यांनी स्वतःचा विकास केला. त्यांनी महिलांचं सक्षमीकरण नाही, महिलांचा अपमान करत होत्या. त्यांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतला. त्यांच्या ईडी आणि 50 खोक्याच्या मागे त्या धावलेल्या आहेत. त्यांनी ट्रेन आणली 10 वर्षात फक्त 30 किलोमीटर. हेच आधी भाजपासोबत युती करत होते आणि आता गद्दारमध्ये स्वतः गद्दार आहे. आपण अजून काही सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांच्याही प्रतिक्रिया नक्की जाणतो. आम्ही तुमच्याकडे येतो. सर्वसामान्य नागरिक काय म्हणणं आहे दादा आपलं? माझं म्हणणं, मी एक शेतकरी आहो. सर्वसाधारण यवतमाळ वाशिम हा मतदारसंघ कापूस व सोयाबीन उत्पादक जिल्हा आहे. याच्यामध्ये आम्हाला सेंट्रलचे 6,000 व स्टेटचे 6,000 नको आहे. आम्हाला आमच्या कापसाला व सोयाबीनला भाव पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणचा. तसेच स्वामीनाथन आयोग जो एवढे दिवस रखडलेला आहे तो सुद्धा अद्यापर्यंत लागू केलेला नाही. किती वर्ष कधी करणार हा लागू? शेतकऱ्यांचा गंभीर विषय आहे. दादा आपला बोला, समोर या थोडे. एक शेतकऱ्यांचा विषय जो मांडलेला बघा, याच्यापूर्वी 2006-07ला 7,200 कापसाचा भाव होता. तेव्हा काँग्रेसचं सेंट्रलला सरकार होतं, राज्यातही सरकार होतं. मग त्याच वर्षी 3200 रुपये कापसाला भाव काय झाला? आता इथेच बाबासाहेब गाडे पाटलाचं घर आहे, त्यांना विचारा की 7,000 रुपये आणि 7,000 धरोवर दिलेल्या कापसाला नंतर 3200 रुपयांनी भाव तोडला गेला. ते कापूस शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव हे गॅट करारामध्ये ठरलेलं आहे, जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. त्याला सरकार दोषी नाही आहे, त्याला सरकार दोषी नाही आहे. मग तेव्हा काँग्रेसच्या सरकारमध्ये 7,000 रुपयाचा कापूस त्याच वर्षी 3200 रुपयांनी शेतकऱ्याला विकावा लागला की नाही? याला दोषी काँग्रेसच आहे. काँग्रेसच दोषी आहे. थेट आरोप आहे. आपण काँग्रेसच्या प्रतिनिधींकडे पाहू शकतो हे फक्त खोटे बोलत आहे. मागच्या वर्षी जो कापूस 11,000 रुपयांनी शेतकऱ्यांनी विकला तोच कापूस यांना 7,000 रुपयांनी विकावा लागत आहे. ते सोयाबीन यांना 5,000 रुपयांनी विकावा लागत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात वाढत आहे. गेल्या 20 वर्षामध्ये जेवढ्या आत्महत्या झाल्या नसेल तेवढ्या या गेल्या 10 वर्षात झाल्या. 2000 आत्महत्या सतत या नागरिकपणा इथे सर्वसामान्य. आम्ही घेतो एक सर्वसामान्य नागरिक. दादा काय म्हणणं आहे? काय स्थानिक मुद्दे मांडायचे? तुम्हाला कोणत्या समस्या भेटतात? आजच्या या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध जनसामान्याचे कोणतेही मुद्दे सॉल्व्ह होत नाही आहे. यामध्ये जर आज सर्वसामान्यांना आपली जर शासन पाहिजे असेल तर आजच्या घडीला प्रस्थापित शासनाला खाली घेऊन सर्वसामान्याचा उमेदवार आज
2 नंबरवर असलेला 1 नंबरवर आणावा लागणार आहे. त्याच्याशिवाय जनतेचा विकास होणार नाही असं माझं सर्वसामान्य मतदाराचं मत आहे. खरं तर गेल्या 5 टर्म आपण बघायला वाशिम जेव्हा होतात किंवा यवतमाळ वाशिम जेव्हा हा संपूर्ण मतदारसंघ झाला, शिवसेनेचेच उमेदवार इथनं निवडून आलेले आहे. आता शिंदे गट वेगळा झाल्यानंतर हे झालं, त्या काळात विकास झाला नाही का? अजिबात विकास झाला नाही. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1100 महिला बेपत्ता आहे. 1100 महिला युवती बेपत्ता आहे. यवतमाळ विदर्भातल्या महिलांना युवकांसाठी योजना, नारींसाठी योजना, वृद्धांसाठी योजना हे विषय आहे. सर्व पक्षांचा आपण ऐकून, तुमचंही ऐकून घेऊया, यांचंही ऐकून घेऊया. आम्ही तुमच्याकडे येतो. राष्ट्रवादीचे पदाधिकारी पण इथे आहे. काय म्हणणं आहे, काय दावे आहे तुमचे? तुम्ही सहकाऱ्यांना मदत कोणत्या विषयाला करू नका? कसं आहे की गोंधळ करून काही होत नाही. यांच्याजवळ जर पंतप्रधानाचा उमेदवार असेल तर त्यांनी सांगावं. दुसरी गोष्ट, हे महागाईवर ओरडतात, पण आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलचे भाव ठरत असते, गॅसचे ठरत असते. बाजाराचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी काँग्रेसच्या प्रतिनिधीला मी येतोय, मी तुमच्याकडे येतोय. इथे 2 मुख्यमंत्री येऊन गेले याच लोकसभा मतदारसंघात. हा विकासापासून एवढा वंचित का राहिला? दिग्गज नेते झाले, काँग्रेसने पण दिग्गज नेते दिलेले. यवतमाळची ही परिस्थिती एकदम शोले पिक्चर सारखी झालेली आहे साहेब. त्याच्यामुळे हे झालं. कारण की इथचे जे खासदार आहेत ते ठाकूर सारखे, शोलेमध्ये ठाकूरचे जे हात नाही ना त्या प्रकारचे यांचं काम आहे. आणि इथचे जय आणि वीरू जे आहे त्यांनी हे नवीन उमेदवार इथं आणून आपल्या छात्यावर बसून ठेवलेला आहे. आज इथं गब्बर ते गबरूपर्यंतचा इथं प्रवास झालेला आहे यवतमाळकरांचा. आता हे सर्व शोलेमध्ये पण तेच हिरो होते, इकडे पण तेच हिरो आहे. त्या नवीन कशा आहे, 25 वर्ष माहेर होतं, इथे आहे, हे त्यांचं घर आहे, आम्ही तुम्हाला सांगितलं. आणि युतीचा उमेदवार आहे, युतीचा उमेदवार. दुसऱ्याला पार्सल म्हणताय, दुसऱ्याला पार्सल म्हणताय. आपण कोणता पार्सल म्हणताय? कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये, कधी शिवसेनेत तर कधी काँग्रेसमध्ये, कधी आधारमध्ये. तुम्ही येता पार्सल सारखे, तुम्ही जाता निवडून पार्सल म्हणतात, हे पार्सल म्हणतात. पार्सलचा साहेब जर समजा भाजपाजवळ एखादा चांगला कॅन्डिडेट उमेदवार असता तर महिलाचा किंवा पुरुषाचा 19 लाख मतदारामधून त्यांनी विचार केला असता. ज्या माणसाला हिंगोली मतदारसंघामधून मिंदे गटाने तिकीट नाकारलं, हाकलून दिलं, त्या माणसाच्या मुद्दा काही नाही. यवतमाळ जिल्हा गांधीचा जिल्हा होता, अति शांत होता. याला या ठिकाणचे मदन येरावार भाजपचे पदाधिकारी यांनी हा गुन्हेगारीचा जिल्हा बनला. गुन्हेगारीचा जिल्हा केला असा थेट आरोप करण्यात आलेला आहे. तुमच्याकडे गुन्हेगारीचा जिल्हा केला असा थेट आरोप केलाय मदन येरावार यांनी. अरे मदन येरावारचा काय संबंध? गुन्हेगारी पहिलेपासून आहे, काँग्रेसच्या काळापासून गुन्हेगारी आहे. आताच्या 10 वर्षात काँग्रेस गुन्हेगारी कमी झाली. हे गोष्टी गुन्हेगारीच्या करते, स्त्रीच्या अत्याचाराच्या करते. निर्भया हत्याकांड कुणाच्या काळात झालं? निर्भया हत्याकांड. आमच्या शिवसैनिकाचा बळी गेला ह्या गुन्हेगारीमध्ये. मदन येरावारच्या विरोधात निवडणूक लढलो होतो. भावनाताईची जी सीट हे त्यांनी अमृत योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार त्यांनी संसदेमध्ये ओपन केला होता, त्याच्यामुळे त्यांची सीट कापण्यात आलेली आहे. यांना कोणीही त्यांच्या विरोधात मध्ये बोलणारा चालत नाही. अशी हा प्रकार आहे. इथं हे संविधान वाचवण्याकरिता आज आपल्याला काँग्रेस महाविकास आघाडीलाच निवडून आणावं लागेल. आपण सगळ्या विषयांवर घेऊ. पण सध्या मी नक्की माझ्या प्रेक्षकांनाही सांगू इच्छितो, खरं तर सगळे हे राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहे. पण अजून एक दुर्दैवी चित्र यवतमाळचं असं आहे की इथला तरुण जो आहे त्यांना रोजगाराकरता बाहेर जावं लागतं. आणि तरुणांना रोजगारासाठी मुकुटबन येते. एवढी मोठी बिर्ला फॅक्टरी आणली आहे, ओबी कंपन्या आणल्या आहे, राळेगावला तिथं स्पिनिंग फॅक्टरी आणली आहे. अशा अनेक या ठिकाणी प्रायव्हेट सेक्टर, IT सेक्टर मध्ये अनेक रोजगार निर्माण झालेला आहे. यांनी जो दावा केलाय अनेक कंपन्यांना, हे बाजूच्या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे, आपल्या क्षेत्रामध्ये येत नाही. यांना सांगा आमच्या क्षेत्राबद्दल बोला. लोकसभा इथला तरुण हा गांजाच्या आहारी जात आहे.
गांजा हब अशी ही यवतमाळची नवीन ओळख होत आहे। येथे बंदुका सुद्धा पाणठेल्यावर सहज मिळून जातात, खूनही इथे दिवसा ढवळ्या होत आहे। हे अत्यंत खोटे बोलणारे लोक आहेत भाजपवाले, हे अत्यंत चुकीचा दिशा या जिल्ह्याला दिल्या जात आहे आणि ही पद्धत जर अशीच चालू असली तर लोकशाही या ठिकाणी संपल्याशिवाय राहणार नाही। नेहमी असं म्हटलं जातं की भावना आपल्या राजश्रीताईंना इथे पार्सल केलाय, पण कायद्याने ही माहेरी वारसा हक्क आहे, तिचं माहेर काय म्हणणं आहे आपलं? हे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडी या याचे पक्षाचे जे हे पदाधिकारी स्थानिक मुद्द्यावर कोणीच हात घालत नाही। सगळे मुद्दे चालू आहे का उमेदवार बाहेरचा आहे, उमेदवार आतला आहे, उमेदवार स्त्री आहे, उमेदवार पुरुष आहे, उमेदवार पाटील आहे, उमेदवार देशमुख आहे, हाच विषय चालू आहे पूर्ण मतदारसंघामध्ये। अरे स्थानिक कोणी सांगत नाही ना, गुन्हेगारी कशी कमी केली जाणार हे कोणी सांगत नाही, शेतकरी आत्महत्या कशी कमी केली जाणार हे कोणी सांगत नाही, रोजगार कसे दिले जाणार हे कोणी सांगत नाही। फक्त चर्चा आणि वाद आणि हे करून भरकटण्याचा प्रयत्न करत आहे। आमचा मुद्दा हा सर्वसामान्य त्यांचं मत आमचा मुद्दा आहे या गोष्टींचा खुलासा जोपर्यंत दोन्ही उमेदवार करणार नाही, इथला तरुण, इथला सुशिक्षित वर्ग हा यांना माफ करणार नाही। हे सर्व पदाधिकारी होते काय विदर्भातील शेतकरी जे आहे ते बदल घडवत आहे। विदर्भातील शेतकरी पूर्ण बदल घडत आहे। 10 पैकी 10 सीटा जे आहे इंडिया गठबंधनच्या येऊन राहिल्या, त्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे। नागपूरची गडकरी साहेबांची सीट कमीत कमी 2 लाख अंतराने हारून राहिली आहे। धानोरकर साहेब जे आहे तर धानोरकरची सीट आहे तर 2 लाख मतदान। सर्वसामान्य नागरिक आहे त्यांच्याकडे सुद्धा जाऊया। दादा, खरंच तुम्ही बऱ्याच वेळापासून या सगळ्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहताय, तुम्ही यवतमाळकर वासियांना काय वाटतं तुमच्या उमेदवाराकडून तुमचे जे प्रतिनिधी निवडून येतील कोणत्या मुद्द्यांनी तुमच्याकडे? ही जी निवडणूक आहे ही निवडणूक यवतमाळच्या किंवा स्थानिक कामाकरता नसती, नॅशनल आणि इंटरनॅशनलची या निवडणुकीकडे राष्ट्रीय आपले जे मुद्दे असतात त्या दृष्टीने लोकांनी पाहायला पाहिजे। आणि जो सक्षम उमेदवार आहे, जो नेतृत्व करू शकतो आणि लोकांचे प्रश्न मांडू शकतो, सॉल्व्ह करू शकतो, अशाच उमेदवाराला लोकांनी निवडून द्यायला पाहिजे। सगळे जे काही आता प्रोजेक्ट या सरकारने जे काही प्रोजेक्ट दिलेले आहेत ते प्रोजेक्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून हेच जर सरकार राहिलं ते प्रोजेक्ट नक्की पूर्ण होतील। नवीन माणसाला प्रोजेक्ट करणारा अडचण हे सर्वसामान्य मतदारांचं हे सगळं म्हणणं आहे। अनेक विषय आहे रोजगारासाठी त्यांनी जसं म्हटलं की जो प्रोजेक्ट आपण मांडला होता तो या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात आपण जिल्ह्याचा विचार केला तर तो यवतमाळ जिल्ह्यात आहे। शेवटी रॉ मटेरियल जिथं असेल तिथं फॅक्टऱ्या लागल। ज्या ठिकाणी जे रॉ मटेरियल आहे, राळेगावामध्ये कापूस जास्त आहे त्या ठिकाणी स्पिनिंग फॅक्टरी आहे, वणी मुकुटबनमध्ये दगड आहे, कोळसा आहे त्यामुळे तिथं सिमेंट फॅक्टरी आहे। जिथं जो रॉ मटेरियल आहे तिथं ते फॅक्टरी लावल्या जाते। आणि यांनी एक सांगावं, आम्ही तरुण वर्गाकडे आम्ही तुझ्याकडे येतो, काय म्हणणं तुझं? माझं असं म्हणणं आहे, आता या दादांनी ट्रिपल तलाक आणि मुस्लिम समाजाबद्दल सांगितलं आहे। माझं हा म्हणणं आहे की केंद्राचं सोडा, राज्य सरकारी सोडा, इथं 5 टर्म खासदार भावना गवडी होत्या, मदन भाऊ इरावर आमदार आहे। कधी या लोकांनी प्रतिनिधी म्हणून मुस्लिम समाजात, अल्पसंख्याक भागात येऊन तरी बघितलाय का तिथला काय विकास आहे, काय समस्या आहे, काय अडचण आहे? कधी नाही बघितलं। त्यांच्याकडनं याची प्रतिक्रिया घ्यावं लागेल, आम्ही त्यांच्याकडनं घ्यावं लागेल। कदाचित यांना माहित नसेल, बाबुळगाव हा अल्पसंख्याक भाग आहे आणि बाबुळगावमध्ये अल्पसंख्याक नगरसेवक हे शिवसेनेकडून निवडून आलेले आहे। हे सगळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। खरं तर 26 तारखेला मतदान आहे। दोन्ही शिवसेनेचा म्हणजे शिंदेगड शिवसेना असो किंवा उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार येथे रिंगणात आहे। देशमुख विरुद्ध पाटीलताई अशी थेट लढत आहे। या आरोप प्रत्यारोपांच्या फैरीमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडेही लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे। कौल 24 तासासाठी रत्नशील सातपुतेसह अमर काणे, यवतमाळ।